बुलेटिनमध्ये घेऊयात गावाकडच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा। पिंपरी चिंचवडमधील भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला, तर अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला मोठा धक्का दिला। तुमसर नगर परिषदेचे अपक्ष नगराध्यक्ष सागर गभने यांनी राष्ट्रवादीला समर्थन दिलं। खासदार प्रफुल्ल पटेल आणि आमदार राजू कारेमोरे यांच्या उपस्थितीमध्ये सागर गभने यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। शिवसेना युबीटी पक्षामध्ये अब्दुल रशीद खान यांना प्रवेश दिल्यानंतर ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरेंनी विरोध केला। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये झालेल्या प्रवेशानंतर चंद्रकांत खैरेंनी मात्र विरोध दर्शवला। सिल्लोडमधील विजयानंतर अब्दुल सत्तारांनी रावसाहेब दानवेंवर हल्लाबोल केला। भोकरदनमध्ये आम्ही सुपडा साफ केला, स्वतःच्या गावची खुर्ची वाचवू न शकलेले सिल्लोडचा विचार करत होते असं म्हणत सत्तारांनी दानवेंवर निशाणा साधला। राज्यातील महापालिकांमध्ये भाजपनं विजयाचा झेंडा फडकवला असला तरी अकोल्यामध्ये या विजयाच्या गजरातच नाराजीचा सूर उमटला। भाजप पक्षातील आजी माजी नगरसेवकांमध्ये वाद सुरू आहे। लातूर जिल्ह्यातील निलंगा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपनं निर्विवाद वर्चस्व मिळवलंय, मात्र प्रभाग क्रमांक 1 मधून भाजपकडून उमेदवारी लढवलेल्या किशोर लंगोटे यांचा पराभव झाला। अत्यंत अतितटीच्या लढतीमध्ये अवघ्या 20 मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला। उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यातील विजयी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे 2 दिवसांचं शिबिर घेणार आहेत। पुण्यातील यशदा इथं ही कार्यशाळा होणार आहे। नगर परिषदेमध्ये काम कसं करायचं, पाठपुरावा कसा करायचा, कामाचा दर्जा कसा राखायचा याबाबत मार्गदर्शन केलं जाणार आहे। बीडच्या परळी नगर परिषदेमधील पराभवानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी खदखद व्यक्त केली। चुकीच्या लोकांच्या हातात कारभार देऊ नका, काम करताना भांडवलदारांना प्राधान्य देऊ नका असं आवाहन पदाधिकाऱ्यांनी केलं। इंदापूर नगर परिषदेचे राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष भरत शहा आणि निवडून आलेले राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली। यावेळी अजित पवारांनी नगराध्यक्ष भरत शहा आणि त्यांच्या सर्व विजयी सदस्यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते। जळगावच्या धरण गावात शिवसेनेचा पराभव झाला। गुलाबराव पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसला। दरम्यान आत्मचिंतन करावं लागेल, उमेदवारांमध्ये काही गफलत झाली का किंवा काही चुका झाल्या असतील तर आम्ही सुधारू, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटलांनी दिली। आईच्या विजयासाठी लहानग्यानं फॉर्च्युनरवर उभं राहून दंड थोपटले। आमदार भरत भालके यांच्या नातवानं पंढरपुरात जोरदार जल्लोष केला। त्यांच्या नातवाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झालाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेकडून रॅली काढण्यात आली। संजय शिरसाट, संदीपान भुमरे आणि प्रदीप जयस्वाल यांनी रॅलीमध्ये सहभाग घेतला आणि जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। चाळीसगाव नगर परिषद निकालानंतर उमेदवारांच्या घरावर दगडफेक करण्यात आली। दगडफेक करून घटनास्थळावरून अज्ञात तरुण पसार झाले। पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे। आमदार शंकर मांडेकर यांनी संग्राम थोपटेंचं वर्चस्व असलेल्या भोर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून आणल्यानंतर आज अजित पवारांची भेट घेतली। भोर नगर परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 नगरसेवक निवडून आले। जळगाव जिल्ह्यातील एरंडोल नगर परिषद निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार मयूर महाजन यांचा विजय झाला। या निवडणुकीमध्ये 2 भावांमध्ये थेट लढत झाली होती, पण अपक्ष मयूर महाजन यांना जनतेनं भरघोस मताधिक्यानं विजयी केलं। महाडमध्ये निवडून आलेल्यांचा मंत्री उदय सामंतांनी सत्कार केला। नगराध्यक्षपदी सुनील काविस्कर यांच्यासह 8 नगरसेवकांचा सामंत आणि गोगावलेंनी सत्कार केला। नागपूरमधल्या वाडी नगर परिषद निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 4 मधून शिवसेना युबीटी पक्षाचे हर्षल काकडे विजयी झाले, तर प्रभाग क्रमांक 7 मधून त्यांच्या पत्नी पूर्वा काकडे प्रभाग क्रमांक 7 मधून अपक्ष म्हणून विजयी झाल्या। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा नगर पंचायतीमध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार कलावती माळी 780 मतांनी विजयी झाल्या। मंत्री जयकुमार रावल यांची प्रतिष्ठा इथं पणाला लागली होती। यवतमाळच्या नेर नगर परिषद निवडणुकीमध्ये लोकवर्गणीतून निवडणूक लढवलेले सचिन कराळे नगरसेवक म्हणून विजयी झाले। 15 वर्ष नगरसेवक राहिलेल्या सुभाष भोयर यांचा पराभव करत कराळे विजयी झाले, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली। लोणावळ्यातील फळ विक्रेत्या भाग्यश्री जगताप नगरसेवक म्हणून निवडून आल्या, पण नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर सुद्धा त्यांनी
फळ विक्रीचा व्यवसाय सुरू ठेवलेला आहे आणि पुढेही सुरू ठेवणार असल्याचं सांगितलं. दौंड नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी 23 वर्षीय दुर्गादेवी जगदाळे विजयी झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढलेल्या दुर्गादेवी जगदाळे 4891 मतं मिळवत पुणे जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी विजयी झाल्या. कर्जत जामखेडच्या नगर परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसनं बी टीम म्हणून काम केल्याचा गंभीर आरोप आमदार रोहित पवारांनी केला. भाजप कार्यकर्ता वसीम बिल्डर कुरेशी यांच्या आई कुरेशी जैनब वाहेद यांना काँग्रेस उमेदवारी दिली होती आणि या मुद्द्यावरूनच रोहित पवारांनी एक्स पोस्ट करत निशाणा साधला. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांना भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील यांचे पुत्र मल्हार पाटलांनी जिल्हा परिषदेवर शिवसेना युबीटीचा अध्यक्ष निवडून आणण्याचं चॅलेंज दिलं. जिल्हा परिषदेवर भाजपचाच अध्यक्ष निवडून आणणार असंही मल्हार पाटील म्हणाले. सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी नगर परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना युबीटी पक्षाच्या जयश्री भिसे नगराध्यक्ष म्हणून विजयी झाल्या. त्यामुळे कुर्डुवाडीमध्ये ठाकरे गटाची सत्ता कायम राहिली आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव नगरपालिकेवर शिवसेना युबीटीचा नगराध्यक्ष निवडून आलाय. गडचिरोली नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या अॅडव्होकेट प्रणोती निंभोरकर विजयी झाल्या तर भाजपचे 15 नगरसेवक निवडून आले. प्रणोती निंभोरकर यांच्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रचार सभा घेतली होती. माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे. कोकाटेंना आमदार म्हणून अपात्र ठरवलं जाणार नसल्याचं कोर्टानं म्हटलंय. त्यामुळे माणिकराव कोकाटेंना सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिला. सभागृहात रमी खेळल्याचा व्हिडिओ रोहित पवारांनी व्हायरल केला होता. दरम्यान बदनामी केल्याप्रकरणी माणिकराव कोकाटेंनी नाशिक न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला होता. या अर्जावर 30 डिसेंबरला सुनावणी होणार आहे. पिंपरीतील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांच्या भाजप प्रवेशावर अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली. ठरलेलं असताना सुद्धा महायुतीमध्ये अंतर्गत पक्ष प्रवेश झाल्याचं अजित पवार म्हणाले. मुंबईत जाऊन याबाबत चर्चा करणार असंही ते म्हणाले. प्रेमात, युद्धात आणि निवडणुकीमध्ये सगळं माफ असतं असं गिरीश महाजन म्हणाले. पिंपरी चिंचवडच्या पक्षप्रवेशावरून अजित पवारांच्या नाराजीवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है असं म्हणत भाजप नेत्यांनी अजित पवारांना पुन्हा डिवचलं. पिंपरी चिंचवडमधील भाजप पक्षप्रवेशावरून हा टोला त्यांनी लगावला. ठाकरे बंधूंची युती आणि मनोमिलन झाल्याचं संजय राऊतांनी सांगितलेलं आहे. तर ठाकरे बंधूंची युती नाटक नाही, तो प्रीती संगम असल्याचं सुद्धा ते म्हणाले. महाराष्ट्रामध्ये धुरंदर कोण हे भाजप नाही तर राज्यातील जनता ठरवणार असं राऊतांनी म्हटलंय. धुरंदर हे फुगवलेलं आणि सुजवलेलं काल्पनिक पात्र आहे असंही ते म्हणाले. निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशाच्या मुद्द्यावरून राऊतांनी फडणवीसांवर ही घणाघाती टीका केली. चोरलेलं चिन्ह बाजूला ठेवा आणि निवडणुकीमध्ये उतरण्याचं आव्हान देतोय असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे आणि शिंदेंच्या शिवसेनेला हे आव्हान दिलं. तर फोडा झोडा आणि राज्य करा अशी भाजपची नीती आहे असं म्हणत त्यांनी महायुतीवर हल्लाबोल केला. महाराष्ट्रातील सर्वात ढ पक्ष म्हणजे ठाकरेंची शिवसेना असल्याचं रवी राणांनी म्हटलंय. तर ठाकरेंच्या शिवसेनेची अवस्था घराबाहेरील बराड्यांच्या बाकड्याप्रमाणे झाल्याचंही ते म्हणाले. बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू संकटामध्ये असल्याचं मोहन भागवत यांनी म्हटलेलं आहे. तर जगभरातील हिंदूंनी एकत्र येऊन मदत करणं गरजेचं आहे असंही ते म्हणाले. तर भारत हे हिंदू राष्ट्रच असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं. भारत हिंदू राष्ट्रच आहे आणि राहणार असं प्रफुल्ल पटेल म्हणाले. तर मोहन भागवत यांचं वक्तव्य ऐतिहासिकदृष्ट्या अधिकृत आहे असंही ते म्हणाले. नाशिक महानगरपालिकेमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार आहेत. लवकरच नाशिकमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून युतीची घोषणा होणार आहे. दरम्यान आज जागा वाटपाबाबत चर्चा होणार आहे. भाजपनं आधी स्वबळाचा नारा दिला होता, मात्र राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपनं शिवसेनेसोबत युती करण्याचं ठरवलंय. या युतीमुळे पिंपरी चिंचवडमध्ये आता राष्ट्रवादी विरोधात शिवसेना भाजप असा सामना रंगणार आहे. यानंतर घेऊयात एक छोटासा ब्रेक.